याचकडून पारितोषिक दिले जाणार आहे, त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आपण जर विचार केला तर स्वर्गीय गोपाल दानू भोईर यांच्या स्मरणार्थ भगीरथ गोपाल भोईर आणि दुर्गेश गोपाल भोईर याचकडून पारितोषिक दिले जाणार आहे, त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर शिस्तबद्ध संघ अर्थात आदर्श संघ ची ज्यावेळी आपण निवड करू त्यावेळी त्या संघाला स्वर्गीय गोपाल भुगा भोईर यांच्या स्मरणार्थ सुनील गोविंद भोईर याचकडून पारितोषिक दिले जाणार आहे. तर या सर्व दात्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाऊया आता मात्र आपण ऑन मॅच खेळ आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतला तिसरा सामना तुम्ही पाहता. जय बुलढाणा तांबडेपाडा विरुद्ध श्रीरामस्फोट जांभूरपाडा. सलामी जोडी तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळते. या बंधूंची जोडी आहे अजय पारदी एका बाजूला असतील तर दुसऱ्याकडे आहेत विजय पारदी आणि षटकाला मात्र सुरुवात करेल रामकृष्ण काकडे. 4 षटकांची ही लढत दोन्ही एंड मात्र गोलंदाजी केली जाणार आहे. तुम्ही पाहू शकाल 2 क्षेत्ररक्षक एक वाईडिश लॉंग ऑनला तुम्ही खेळाडू पाहू शकाल आणि एक डीप लॉंग ऑफला खेळाडू तैनात केलेला आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज रामकृष्ण. पहिला चेंडू पाहिला तर सरळ बॅटल ऑफ केलाय मिडॉनच्या डोक्यावर चेंडू मात्र अतिशय वेगाने निघून जाईल आणि धडकतो या डीप लॉंग ऑन सीमेरेषेला. येतोय पहिल्या चेंडूवर 4 धावांसाठी हा चौकार. ते मात्र एक्झिक्यूट केला आहे विजय पारदीने आणि भन्नाट फॉर्म मध्ये आहे या सत्राचा आपण विचार केला तर, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमध्ये आपल्याला चांगल्या धाबा पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळे मात्र पाहिलं तर श्रीरामस्फोट जांभूरपाडा संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार प्राप्त केला, चौकाराने मात्र आघात केलं या डावाला विजय पारदीने आणि इथे मात्र पहा इनफिल्डच्या डोक्यावरून सुरेख टायमिंग आणि चेंडू मात्र निघून जाईल मिडॉनच्या डोक्यावरून वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. सलगचा हा दुसरा चौकार. मोठा शॉट, काय जबरदस्त टायमिंग पाहतोय आपण. अगदी सरळ बॅटन लॉक करतोय आणि जसा चेंडू येतो या चेंडूच्या मिनिटवर फटकेबाजी ती मात्र पाहायला मिळते आणि त्यामुळेच मात्र आतापर्यंत विजय मात्र हा फलंदाज सफल होत असताना पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर डीप लॉंगॉनच्या दिशेने मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल झाला आणि मात्र हा फटका आपण जर पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये मात्र या ठिकाणी निघून गेला. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कुठलीही हॅट्रिक मात्र आपल्याला पाहायला मिळालं नाही. तर पाहूया चौकारांची हॅट्रिक इथे मात्र कदाचित विजय पारदीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते का. कुठेतरी कमबॅक करावं लागेल गोलंदाज रामकृष्णला. जो अनुभव आहे आपल्याकडे तो अनुभव मात्र या ठिकाणी पुण्यामध्ये झोकावा लागेल. परंतु या ठिकाणी अगदी कॉपी बुक स्टाईलने जबरदस्त बॅटिंग आणि या स्पर्धेतील पहिलीच चौकारांची हॅट्रिक साध्य करत असताना बॅटर विजय पारदी. एक कोट घेतला की डोकं कसं डोल्यांच्या समोर मात्र त्याने फटका एक्झिक्यूट केला आणि मात्र सुंदर टायमिंगच्या जोरावर मात्र या ठिकाणी चेंडू पाठवला वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. सलग 3 चेंडूवर 3 चौकार आणि जबरदस्त सुरुवात इथे मात्र या ठिकाणी श्रीरामस्फोट जांभूरपाडा संघाची पाहायला मिळते. या बिनगडीबाद 12 धावा आणि आता मात्र प्रश्न पडला आहे रामकृष्णला की कुठल्या दिशेने आता मात्र चेंडू हाताळायचा, कशा प्रकारची लेंथ ठेवावी लागेल जेणेकरून आपण बॅटरला शांत ठेवू शकतो. परंतु या ठिकाणी 5 चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल झाला आहे. पॉकेट पॉईंटचा मात्र क्षेत्र चेंडू जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत मात्र या ठिकाणी विजयने धाव पूर्ण केली. 1 धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे बिन बाद 13 धावा. यापुढची मॅच जय बजरंग स्पोर्ट भावाले बी विरुद्ध आदित्य स्पोर्ट पडगे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. चांगली मॅच होऊ शकेल कारण आपण जर आपल्या लोणार परिसराचा विचार केला तर ओमसाई आपली लोणार क्रिकेट असोसिएशनची आतापर्यंत आपण जर पाहिलं तर पहिल्या क्रमांकावर रँक करतो या भाबाली बी संघ. त्या संघाला आपण इंडिया मध्ये पाहणार आहोत आणि एका बाजूला असेल पीटीसी मधील एक बलाढ्य संघ आदित्य स्पोर्ट पडगे संघ.
थोडीशी शफल झाली होती अजय कुठेतरी ऑन साईडला मात्र ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र सरळ इस्टनच्या डोक्यावरून मात्र या ठिकाणी निघून गेला. पहिला डॉट चेंडू आणि मात्र ज्या कंबॅकची आवश्यकता होती तो कंबॅक मात्र या ठिकाणी पुढे करण्याचा प्रयत्न करतोय, कारण पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार आल्यानंतर एक सिंगल इथे मात्र पाहायला मिळेल चौथ्या चेंडूवर, आणि त्यानंतर 5वा चेंडू इथे मात्र आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. आणि आता मात्र विजयने मात्र काहीतरी अजयला मात्र खान मंत्र दिलं आणि त्या खान मंत्राचा मात्र ठिकाणी फायदा उचलेल का बघूया. हो पुन्हा एकदा मात्र ठिकाणी चांगला चेंडूची फेकी, थोडीशी एस्टाची पाठीमागे पाहिले तर खुंबलिंग झाली होती, परंतु त्यानंतर कुठल्याही प्रकारची मात्र धाव घेण्याचा इथे मात्र प्रयत्न केला नाहीये आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा आपल्याला धफलकावर पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेन की आपण म्हणजे टॉक्स बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळाल्या आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र गोलंदाज सुरुवात करेल. जय बुलत आंबेपाडा संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. संदीप गोलंदाज नेम संदीप राहुल इट्स ओके. तर 2 धाब्याने आपण या ठिकाणी पेनलाइज करतोय जय बुलंद आंबेपाडा संघाला, कारण त्याचा जो 12 मॅन आहे तो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये आणि त्यामुळेच आम्ही या 2 धाबा ऍड करतोय. 13+2 अर्थात 15 धाबा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. हो इथे मात्र राहुलने सुरुवात केली, परंतु थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. उजव्याच्या पलीकडे मात्र चेंडू निघून जातोय आणि त्याचमुळे पंचांनी या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं. इट इज वाईट. पहिली अवंतर धाव आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये मात्र ठिकाणी ऍड केली जाते. धावसंख्या पाहू शकाल 16 वर पोहोचत असताना चांगली सुरुवात पाहतोय आपण श्रीरामपूर जांभूळपाडा संघाची. इथे मात्र कुठेतरी हेलिकॉप्टर उडवायचं होतं, परंतु कनेक्शन झालं नाहीये. चांगल्या दर्जाचा चेंडू पाहिला आपण आणि हीच ओळख आहे राहुलची, ज्या ज्या बली जे बोलत आंबेपाडा संघ एखाद्या स्पर्धेमध्ये उतरतोय त्या बली राहुलच्या खांद्यावर मात्र जबाबदारी वाढत असते आणि ती जबाबदारी आता मात्र या दुसऱ्या ओव्हरमध्ये स्वीकारताना इथे मात्र सरळ बॅटर लॉप करतोय. फटका हवेत खेळलाय, परंतु लॉंग अंच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून जाईल. टाटा बाय बाय करत 6 धाबांसाठी आणि षटकार. आणि इथे मात्र सीमेरेषे पलीकडे ज्या प्रेक्षकाने झेल टिपला आहे त्याला विनंती करतो की आपण 100 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी अगदी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. रोल केलं आणि चेंडू येण्या अगोदरच मात्र फटका इथे मात्र सजवला होता विजय पारदेणे आणि त्याचमुळे मात्र या चेंडूवर बीट होतोय. एक चतुर गोलंदाज आहे, कारण राहुलला सुद्धा ठाऊक आहे की विजय या वारंवार मोठे फटके खेळण्यासाठी मात्र सज्ज होतो आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी व्हेरिएशन करणं गरजेचं आहे आणि ते व्हेरिएशन इथे मात्र आपल्याला या चेंडूवर पाहायला मिळालं. हो इथे मात्र पुन्हा एकदा स्लॉक स्वीप लगावण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आपण जर पाहिलं तर अगदी इष्टांच्या डोक्यावरून मात्र निघून गेला. चांगला निर्णय पंच सुनील मानेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तुम्ही स्क्वेअरला पंच पाहू शकाल. बाला ऐकारे त्यांनी सुद्धा मात्र अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या आणि 2 महान पंच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आणि आतापर्यंत योग्य निर्णय त्यांनी मात्र आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. राहुल पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. इथे मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ फेस आणि पुन्हा एकदा मात्र ठिकाणी या फलंदाजाला बीट केला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर रामकृष्ण मात्र धाबा खर्च केले होते 13. असं वाटलं होतं की मात्र या षटकामध्ये सुद्धा मात्र तशाच प्रकारचा खेळ श्रीरामपूर जांभूळपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. परंतु कौतुक करेन मी गोलंदाज राहुलचं, कारण पहिला चेंडू त्याने मात्र स्फेअर हाताला होता आणि त्यानंतर आतापर्यंत 4 डॉट चेंडू या ओव्हरमध्ये मात्र हाताळत असताना आणि विजयला मात्र कुठेतरी शांत, अजयला इथे मात्र शांत ठेवतोय. इथे मात्र पहा फटका चुकीचा पाहायला मिळतोय. भरपूर वेळ हवेत, परंतु सेफ लँड होईल.
कुठलाही क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली नाही. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत फक्त एकच धाव. इथे मात्र शेवटच्या चेंडूवर गोलंदाज राहुलने खर्च केली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. ते म्हणजे श्रीरामपूर जांभूळवाडा संघाची बिनगडी बाद 23 धावा. जय बजरंग स्पोर्ट भावाले 20 संघाचा कर्णधार आणि आदित्य स्पोर्ट पडके संघाचा कर्णधार. तर प्रेक्षकांनी झेल इथे मात्र पकडलेला आहे. तर प्रेक्षकाला आपण 100 रुपयाचं कॅश प्राइज देणार आहोत. आपण व्यासपीठावर यायचं आहे. जिसने कैश पकड़ा है उसको ही आना है. जिसने कैश पकड़ा है उसको ही आना है. क्या बात है. कोयले का गाड़ी लेकर आया है और 100 रुपया भी जीता है और चेहरे पे स्माइल भी आ रही है. आपने कोयले का गाड़ी कहाँ से लेके आए यहाँ पे? गुजरात से. किसके लिए लाया है कोयले का गाड़ी? ये भट्टे पे. और 100 रुपया जीता है, इसका क्या करोगे अभी? मैंने उसको जाके दे दूंगा. ऐसा बात है. गुजरात से आया है और 100 रुपया कमाया है आणि आपले प्रेक्षक बाज झोपलेले आहेत. 2 षटकांची समाप्ती. चांगला षटक पाहिला पण राहुलचं. फक्त तरी 8 धावा आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये त्याने खर्च केल्या. कमबॅक पाहायला आपल्याला या ओव्हरमध्ये जय भले तांबडेपाडा संघाचा आपण जर विचार केला तर. आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज मयुरेशने सुद्धा मात्र आपण जर पाहिले तर उपसरपंच चषकाच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त कामगिरी केली होती. आणि आता मात्र पहा आपले 12 मॅन आलेले आहेत. हो इथे मात्र ओव्हर पिच चेंडू आणि पेंडूला पाठवला लॉंग ऑनच्या पलीकडे. विजय भारती इज ऑन फायर. हा येतोय बिग हिट षटकार. इथे मात्र या ठिकाणी पाहिलं तर खराब चेंडू. नक्कीच त्यांचं तर मात्र एकच उद्दिष्ट आहे की आपण मागे राहून चालणार नाही. आपल्याला पुढे यावं लागेल कारण त्यांची सगळे भाईबंद आहेत. आणि मानस धुमाल सुद्धा मात्र या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतोय. क्या बात आहे. कट्टर टेनिस क्रिकेटचे चाहते आहेत मानस धुमाल. इथे मात्र पुन्हा आता मात्र लेंथ पाहावी लागेल. चुकीची आहे कारण वारंवार इथे मात्र थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि ऍक्च्युली महेश्वर कारण पाहिलं तर आपण पहिल्याच चेंडूर षटकार आला होता आणि तोच प्रेशर आतापर्यंत आपल्याला गोलंदाजावर पाहायला मिळतोय. जे कुठेतरी राहुलने कमावलं होतं दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र ते कुठेतरी मयुरेश मात्र गमावताना कारण एक्झॅक्टली आता मात्र एकच लिगल चेंडू त्यांनी हाताळला आहे. तब्बल 8 धावा त्यांनी खर्च केला आणि त्यानंतर हा कमबॅक करणारा चेंडू त्याच्याकडनं आपण पाहतो. डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. यानंतर पुढची मॅच तुम्ही पाहणार आहात आदित्य स्पोर्ट पडके विरुद्ध जय बजरंग स्पोर्ट भावाले बी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण स्वर्गीय आदेश चिंतामण भुईर टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. हो इथे मात्र स्लॉक वॉट शॉट आणि जबरदस्त कनेक्शन पाहायला आपल्याला. परंतु हाबेसच्या विरुद्ध हा फटका असला कारण स्क्वेअर लेगला हा मात्र टिपला गेला झेल आणि मात्र या ठिकाणी समाप्त होतोय विजय भारतीचा खेळ.
न्यू बॅटर सचिन म्हात्रे. परंतु या ओव्हरमध्ये येणारा हा तिसरा स्वेर चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय. थोडीशी लाईन मात्र देखील पाहिली तर चुकीची निवडली आहे मयुरेशने, कारण अचूक लेंथवर तुम्हाला मात्र गोलंदाजी मात्र करावी लागेल. तुम्ही जर अशाच प्रकारची जर चेंडूची हाताळणी केली तर मात्र कुठेतरी अवांतर ज्या धाबा आहेत त्या मात्र तुम्ही जास्त खर्च करू शकाल. आणि ज्यावेळी तुम्ही धाबांचा पाठलाग कराल त्यावेळी मात्र या अवांतर धाबा नक्कीच तुम्हाला मात्र आठवण देत राहणार आहेत. ते मात्र फटका तर खूपच छान पाहिला होतो. गॅपमध्ये चेंडू राऊंड होईल, मात्र या ठिकाणी आउटफील्ड टणक आहे. ज्यावेळी चेंडू सेफ लँड होतोय त्यावेळी मात्र अतिरिक्त बाउन्स इथे मात्र चेंडूला प्राप्त होतोय आणि त्याच बाउन्समध्ये चेंडू मात्र निघून गेला मिड विकेटच्या पलीकडे. एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धाबांसाठी चौकार. तुम्ही पाहू शकाल हा कटआउट्स मिस्टर रोहित भोईर यांचा कटआउट आहे. तुम्ही जर या कटआउटला डायरेक्ट चेंडू जर हिट झाला तर त्या बॅटरला तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाणार आहे. चांगली संकल्पना रोहित भोईरची आपल्याला पाहायला मिळते. हो, इथे मात्र पुन्हा एकदा स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू पाहिला तर डाबा स्टिकच्या पलीकडे मात्र निघून जातोय. भरपूर मागणा षटक आपण पाहिलं हे मयूरचं, कारण आतापर्यंत हा चौथा स्वेर चेंडू त्यांनी हाताळला वाईटच्या स्वरूपात. आणि जर चेंडू जर ग्राउंडेड होऊन जर सुद्धा पर्सी झाला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज. त्यांचं म्हणणं आहे की कोणीतरी पारितोषिक जिंकावं. हरकत नाही रोहित भोईर, अकाउंट भरपूर आहे कॅश. इथे मात्र ठिकाणी या बाटच्या खालच्या बाजूला चेंडू मात्र पर्शी होता आणि त्यानंतर चांगला यष्टीरक्षण पाहिलं आपण इष्टांच्या पाठीमागे. डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला आणि अशीच अपेक्षा मात्र कुठेतरी जय भोलेनाथ आमनेपाडा संघाने मयुरेशकडनं मात्र केली होती, परंतु कुठेतरी त्याने मात्र या ओव्हरमध्ये निराश केलं. कारण एक या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं 4 अतिरिक्त चेंडू त्यांनी हाताळले. एक षटकार सुद्धा पाहिला आपण, एक चौकार सुद्धा पाहिला आणि आता मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्नाने मात्र हा चेंडू सुद्धा पाहिला तर लाईन चुकीची पाहतोय. पण त्यांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा. आतापर्यंत आपण जर पाहिले तर तब्बल 10 चेंडूंची त्यांनी फिकी केलेली आहे आणि अजून मात्र त्याला एक लिगली चेंडू हाताळायचा आहे षटक समाप्त करण्यासाठी. रामकृष्ण सुद्धा मात्र भरपूर निराश आहेत. काहीतरी कानमंत्राची मात्र कुठेतरी अत्यंत आवश्यकता होती, परंतु त्याने मात्र कुठलाही कानमंत्र मात्र गोलंदाज मयुरेशला मात्र दिला नाही. हा लिगल चेंडू आहे. पंचांना प्रश्न विचारलाय आऊज दॅट, परंतु पिचिंग मात्र पाहिली तर ऑस्ट्रेलियाच्या पलीकडे पाहायला मिळाले. त्याचमुळे मात्र पंच बाला आयकरे सरांनी मात्र ही अपील फेटाळली. तर 3 षटकांची समाप्ती तुम्ही पाहू शकाल. रामकृष्ण काकडे आपल्या स्क्रीनवर आहेत. एक लेजंड खेळाडू आपण जर पाहिलं आमनेपाडा गावासाठी अनेक वर्षे त्यांनी सेवा केली आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. पेशाने हरिभक्त परायण आहेत, परंतु क्रिकेटवर त्यांचं भरपूर प्रेम आहे. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही धावसंख्या पाहू शकाल. एक गडी बाद 38 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 13, त्यानंतर राहुलने कमबॅक केलं होतं. 8 धाबा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि आपण जर मयुरेशचा विचार केला तर तरी तब्बल 15 धाबा खर्च केल्या आणि 2 धाबा आपण जर पाहिलं तर पॅनल्टीच्या. असे एकूण 38 धाबा आपल्या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एका षटकाचा खेळ या पहिल्या डावामध्ये आपण पाहणार आहोत आणि त्या षटकाला मात्र ठिकाणी पाहूया कोणता गोलंदाज मात्र पूर्ण करेल. तर दोन्ही संघाचे कर्णधार इथे मात्र आलेले आहेत. आदित्य स्पोर्ट पडगे विरुद्ध जय बजरंग स्पोर्ट भाबाले बी. काय जबरदस्त खेळ आदित्य स्पोर्ट पडगे संघाने जय मसोबा चिंचोलीच्या स्पर्धेमध्ये केलं होतं. अतिशय जबरदस्त कार्य त्या संघाने मात्र केलं होतं आणि अंतिम फेरीमध्ये सुद्धा मात्र त्या संघानं आपलं स्थान मात्र त्या ठिकाणी निर्माण केलं होतं. तुम्ही पाहू शकाल हे आमचं मुख्य व्यासपीठ. अडतीस धावा धावफलकावर 3 षटकांची समाप्ती. 38 पॅनलचे ऍड केलेले आहेत. अजय पहिल्या ओव्हरमध्ये 13 होत्या, ऍड केल्या होत्या 2 धावा पॅनल्टीच्या, एकूण 15 धावा. कारण तुमचे 12 मॅन आमच्याकडे आहेत उपस्थित. तर चौथ्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज जयेश. चला आपण स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. जयेशचा सुद्धा आपण जर विचार केला तर एक होतकरी खेळाडू आहे. आमनेपाडा आपण संघाचा विचार केला तर आणि त्याच्याच खांद्यावर आता मात्र ही जबाबदारी कॅप्टनने मात्र दिलेली आहे. परंतु पहिला चेंडू अतिशय वेगवान पाहायला मिळाला.
राऊंड द विकेटने आले होते, मात्र राऊंड द विकेटने आल्यानंतर थोडासा चेंडू सुद्धा मूव्ह झाला आणि परफेक्टली टीम आज आपण पाहतो जय बोलत आमनेपडा संघाचा आपण जर विचार केला तर कारण एक बॅलन्स टीम पाहतोय. चांगले बॅटर त्यांच्याकडे आहेत, चांगले गोलंदाज आहेत आणि हा सामना नक्कीच खेळायला रसिकांना एक आनंद देऊन जाईल, त्यात काही शंका नाहीये. षटकाला चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडू मात्र डॉट इथे हाताळला आणि डॉट चेंडू ज्यावेळी गोलंदाज हाताळतो त्यावेळी त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो मात्र या ठिकाणी वाढत असतोय. परंतु या ठिकाणी 5 चुकीचं शॉर्ट सिलेक्शन चेंडू मात्र पाहिला तर भरपूर वेळ हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या अवकाच्या बाहेर हा झेल होता आणि त्याचमुळे मात्र फलंदाज अजयने मात्र या ठिकाणी 2 धाबा कंप्लीट केल्या आणि आता मात्र 2 धाबाने धावसंख्या आता पुढे जाईल ती म्हणजे 40 या आकड्यावर. स्पर्धेचा आज पहिला दिवस आणि काय जबरदस्त या ठिकाणी या स्पर्धेचे आपल्याला आयोजन पाहायला मिळतं आणि खास वैशिष्ट्य म्हणजे विनामूल्य कुठल्याही संघाकडनं कुठलाही शुल्क घेतला जात नाही. सध्याच्या घडीला मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच कुठेतरी सर्वांची परिस्थिती थोडीशी डाऊन झालेली आहे, परंतु या ठिकाणी काय सुरेख फटक्या पाहतो आपण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र विजयच्या बॅटमध्ये मात्र आपल्याला चौकार पाहायला मिळाला आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या चांगल्या स्पर्धेचं आयोजन करणं आणि कुठल्याही संघाकडनं प्रवेश फी न घेणं खरोखरच कौतुकास्पद कामगिरी. तुमच्या कार्याला सल्यूट आहे आणि खास करून मी नक्कीच या ठिकाणी आभार व्यक्त करेन जय महाराष्ट्र मित्रमंडळ भुईरगावचं, कारण त्यांच्याकडनं ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली आणि मात्र सातत्य टिकून ठेवलं आहे या स्पर्धेचं. तब्बल आपण जर पाहिलं 18 वर्षे पूर्ण या स्पर्धेला होऊन गेलेली आहेत आणि प्रत्येक वर्षी तुम्हाला या मंडळाच्या वतीने तुम्हाला एवढं देखणं आयोजन पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 या विजेटवर पाहतोय आपण 44 धाबा. जयेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. इथे मात्र थोडासा चेंडू बाउन्स मिळाला आणि त्याचमुळे मात्र पंचाने मात्र या ठिकाणी वाईट घोषित केलं, कारण फलंदाच्या अवकाच्या बाहेर इथे मात्र बाउन्सर चेंडू पाहायला मिळाला आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी पंच सुनील माने आता मात्र 1/4 ओव्हरचा सुद्धा मात्र इशारा देत आहेत, जेणेकरून या ओव्हरमध्ये आता मात्र गोलंदाज जयेश दुसरा बाउन्सर चेंडू मात्र हाताळू शकणार नाही. हो, इथे मात्र हाफ ट्रॅकर लेंथ ओळखली अजय पारदीने आणि चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून 7 धाबांसाठी षटकार. तर यापुढे लगेच आपण नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 2ने पुढे जाते ती म्हणजे 53 या धावसंख्येवर. हो, इथे मात्र पुन्हा एकदा हवेत खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी शॉर्ट फाईंडिंगला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली आणि अशा रीतीने 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जय श्रीरामसोड जांभूळवाडा संघाने धाबा जोडल्या. एकूण 54 गडी गमावले 1 आणि हा सामना जिंकायचा असेल जय बुलेट आमनेपाडा संघाला तर 55 धावांचं टार्गेट इथे मात्र त्यांना पूर्ण करायचं आहे. तर आपण जाऊया नाणेफेकीकडे. जय बजरंग सोड भावाली बी संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की प्लीज आपण जास्त वेळ घेऊ नका, लगेचच आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. भावाली बी टीमचे कॅप्टन जोगेंद्र प्लीज आपण स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. आणि मी खुशीगावचे उद्योजक सन्माननीय पंडितजी बाळराम पाटील
यांना विनंती करतो की आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी आपण करणार आहोत. तर एका बाजूला असतील भावाले बी टीम आणि दुसरीकडे आहेत आदित्य स्पोर्ट पडगे. चांगली मॅच होऊ शकेल. सन्माननीय पंडित शेठ बलराम पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार आहोत. एका बाजूला आहे भुईरगाव चषक 2022 तुम्ही पाहू शकाल आणि दुसरीकडे आहे जय महाराष्ट्र मित्र मंडळ भुईरगाव, कारण या मित्र मंडळाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. असं नामांकन तुम्हाला इथे मात्र करायचं आहे. तर पडगे संघाचे कॅप्टन इथे कॉल देत आहेत. आदित्य स्पोर्ट पडगा संघ जय महाराष्ट्र मित्रमंडळ भुईरगावची मात्र मागणी केलेली होती आणि ते झालेलं आहे. टॉस जिंकला आहे आदित्य स्पोर्ट पडगा संघाने. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुभाष, ज्या प्रमाणे तुम्ही या सत्रामध्ये कामगिरी करतायत त्याच्यावर तुम्ही संतुष्ट आहात की काय अजून एक आपल्या संघामध्ये बदल होणं गरजेचं आहे? कशा रीतीने तू पाहतो इथं आपल्या टीमकडे? नाही, संतुष्ट तर आहेच, पण आणखीन त्यांनी खेळण्याचा चांगला प्रयत्न करावा आणि आणखीन 1-2 ट्रॉफी तरी आणावा. संघ पूर्णपणे ताकदीने उतरला की काही प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आम्हाला पाहायला मिळेल? नाही, ताकदीने उतरलाय. टॉस जिंकला, काय करण्याचा निर्णय? फिल्डिंग करणार. प्रतिस्पर्धी संघ जर आपण पाहिलं तर आमने लोणार असोसिएशनमध्ये पहिल्या क्रमांकावर रँक करतोय, तर त्या संघाला जर थांबवायचं असेल तर कोणत्या गोलंदाजाकडे तुम्हाला जास्त अपेक्षा आहेत? नाही, आहेत ना, जयेश भगत आहे, परलेश आहे, आतिश आहे, तेही तर त्यांचा 100% देण्याचा प्रयत्न करावा. आणि स्पर्धेबद्दल काय 2 शब्द? नाही, स्पर्धा तर खूपच छान आहे, कारण की बघितलं तर विकी स्पोर्टमध्ये तर नाही खेळायला भेटलं, पण यावेळेस बघितलं मस्त ग्राउंड वगैरे केलं, ते खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो. नक्की तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सुजित, सध्याची आपण जर घडी पाहिली तर नक्कीच भरपूर जण थोडेसे मागासलेले गेले आहेत, पाठीमागे गेलेले आहेत आणि या अशा परिस्थितीमध्ये फ्री एंट्री टुर्नामेंट ठेवणं किती शक्य असेल आणि या निर्णयाबद्दल तू आयोजकांना काय संदेश देशील? नक्कीच फ्री एंट्री टुर्नामेंट कुठे जास्त होत नाही आणि भोईरगाव संघाने ही स्पर्धा आयोजित केली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. बॅटिंग करायची आहे सुजित तुम्हाला, तर किती धावपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. तुम्ही मागील क्षेत्रामध्ये सुद्धा मला या मैदानावर खेळले होते आणि या चांगला खेळ तुमच्याकडे आम्ही पाहिला होता धनिक चषकामध्ये, तर नक्की तुम्हाला सुद्धा मात्र भरपूर जाणकार आहेत त्या मैदानाचा आपण जर विचार केला तर. तर सूरज खेणे त्यानंतर जोगेंद्र, योगेश याकडे तुम्हाला काय जास्त अपेक्षा आहेत? आम्हाला योगेश आणि सूरजकडून अपेक्षा आहेत, कारण की जोगेंद्र 5 दिवस झाले प्रॅक्टिसला येत नाही, त्याच्यामुळे आम्हाला सूरज, विकेश आणि योगेशकडून जास्त अपेक्षा आहेत. आणि हे चांगले मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो, नक्कीच. तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या विजयासाठी शुभेच्छा. तर मित्र, टॉस संपन्न झालेला, टॉस जिंकला या सचिन पाटील फार्म टीम आदित्य स्पोर्ट पडगा संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय या संघाने स्वीकारला आहे. तर आपण टॉस बॉक्स मधून जाऊया सरळ कॉम बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. तर अमनेवाडा टीमला विनंती असेल की आपण सलामीची जोडी लगेचच पाठवायची आहे. प्लीज जास्त वेळ तुम्ही घेऊ नका, जेणेकरून जो आजचा शेड्यूल जो आहे तो आम्ही वेळेवर इथे मात्र कंप्लीट करणार आहोत, कारण एकूण 11 सामने आज आम्हाला कव्हर करायचे आहेत. तर प्लीज त्यासाठी तुमचं सहकार्य असणं आम्हाला फार इम्पॉर्टंट आहे. थँक्यू सो मच योगी पाटील. तर सलामीची जोडी लगेचच मैदानामध्ये एंटर करा. लक्षात असू द्या टीम आमनेपाडा, वेळ कमी खर्च करा. आपण ओपनिंग पेअर सलामीवीर लगेचच मैदानामध्ये पाठवायचे आहेत. कुठल्या प्रकारे जास्त वेळ खर्च करू नका. टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी 55चं. 54 धावा जोडल्या गेल्या. मयुरेशचं षटक संपतच नव्हतं. खूप लांब लचक षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं मयुरेशचं. तब्बल बॅटिंग करत असताना विजयच्या बॅटमध्ये खूप चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. 26 धावा त्यानं इंडिव्हिज्युअली जोडल्या. ज्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. सचिनच्या बॅटमधून देखील 1 चौकार आपण बघितला. अजयनं देखील 1 चौकार 1 षटकार जरूर शेवटला जरूर आपल्याला बघायला मिळाला होता. अजयच्या बॅटमधून चांगली टोटल सेट केली आहे. सर्व फलंदाजांचं, सर्व बॅटरचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. राहुल आणि संदीप ही सलामीची जोडी मैदानामध्ये इंटर झाली आहे. 20 मिनिटांचा वेळ असेल. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत, लक्षात असू द्या. यानंतर आणखीन एक मोठा सामना आपल्याला बघायला मिळेल. जय बजरंग भावाले बी
आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल आदित्य स्पोर्ट्स पडगा. तसे आपण पाहिले या स्पर्धेचा रूल ड्रेसिंग आणि चेसिंग तुम्हाला कंपल्सरी करणं गरजेचं आहे. पहिले षटक घेऊन मार्गस्थ गोलंदाज भावेश टीमचा कॅप्टन आलाय. खरं तर आपण जरूर पाहिलं तर फलंदाजीमध्ये सुरेश पारदीची तितकीशी उणीव भासली नव्हती, परंतु आता गोलंदाजीमध्ये नेमकं बॉलिंग युनिट काय आहे ते देखील पाहावं लागेल. चला लगेचच गेम स्टार्ट करायचे. टीम जांभूलपाडा संदीपसाठी पहिलाच बॉल इथे ड्राईव्ह केला. फिल्डिंग थोडीशी खराब बघायला मिळाली. अगदी क्षेत्ररक्षकाकडे चेंडू आला, अलर्ट नव्हते, नंतर तयार झाले चेंडू रोखण्यासाठी, त्यामुळे थोडंसं अपयश आलं आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. आमनेपाडा टीमचा आपण जर विचार केला तर ओमसाई क्रिकेट असोसिएशनमध्ये सातत्याने चांगला क्रिकेट खेळत असतात, परंतु आता त्या असोसिएशनच्या बाहेर पडगा विभागामध्ये मात्र क्रिकेट कसं होईल या गोष्टीकडे देखील लक्ष लागले. दरम्यान निलेश देसले यांचं देखील ते आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत असेल. मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. यावेळी ड्राईव्ह केलाय. कव्हरला फिल्डर आहेत उपस्थित. दोन्ही फलंदाजाने एक एक धाव आता पूर्ण केली आहे. स्वतःच वैयक्तिक अकाउंट या ठिकाणी ओपन केलंय. टार्गेट आपण म्हटलं 55 पार करायचं आहे तर 12 ते 13 धावा प्रत्येक षटकामागे जोडाव्या लागतील. त्यात पॉवर प्ले फार इम्पॉर्टंट. स्लॉक स्वीप, चांगला स्ट्रोक, चेंडू सीमेच्या बाहेर जाईल. क्लासिकल चौकार आला. ज्या फटक्यांची गरज आहे आणि तो फटका आता पाहायला मिळाला फलंदाज संदीपच्या बॅट मधून. स्ट्रोक आलाय भावेशच्या विरुद्ध. इथे पुन्हा एकदा वेग थोडा कमी केला. पुन्हा एकदा गॅप शॉट. 4 धावा लगातार 2 चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. सुरुवातीला आपण पाहिलं तर एक डीप मिड विकेटला फिल्डर होता, तो फिल्डर आता डीप स्क्वेअर लेगला आणलाय. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस बघायला मिळालाय. तसेही पॉवर प्लेमध्ये गॅप फाइंड करणं तितकंसं सोपं असतं. झेलची संधी असेल बघा, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला तैनात केला आणि त्याच ठिकाणी झेल आली आहे. फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय. 2 चौकार आले संदीपच्या बॅटमधनं आणि त्यानंतर अखेरकार संदीपला त्या ठिकाणी बाद केलाय. भरपूर ऑफस्टिकच्या बाहेर बॉल होता, तिथून खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या ठिकाणी डेफिनेटली निलेशजी देसले यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेन आपण मंचावरती विराजमान व्हायचंय. आणि या स्पर्धेसाठी आम्हाला नेटची सुविधा केली आहे मोफत. निश्चितच त्यांच्या माध्यमातून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत आणि भावी सरपंच देखील आहेत, त्यांना शुभेच्छा देखील आपण देत आहोत. विनंती असेल निलेशजी देसले साहेब आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. क्रिकेटचे चाहते आहेत. तयार होतोय. यावी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या धावफलकावर 10.
2 धावा आम्ही पॅनल्टीच्या जोडतोय, म्हणजे 12 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला बघायला मिळतात. 12 रन्स. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात असू द्या. तुमचा 12th मॅन ड्रेस कोड मध्ये नाहीये, लक्षात असू द्या. त्यामुळे पॅनल्टी आम्ही दरम्यान या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो द्वितीय पारितोषिकासाठी आम्हाला कॅश प्राइज झालंय, संदीपजी काठोळे साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. विनंती असेल आपण देखील मंचावरती येऊन विराजमान व्हा. संदीपजी काठोळे साहेब यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलंय. वेलकम. दरम्यान हे पाहतायत आपण विद्यमान ग्रामपंचायत सदस्य निलेशजी देसले यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. दरम्यान निलेश सुरोशी यांचं देखील इथे आगमन झालंय. कल्याण ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्याने खूप चांगला खेळ त्यांचा आपण पाहतोय. त्यांना देखील विनंती करूया आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. रायते संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. सेकंड ओव्हरला सुरुवात करेल गोलंदाजी मार्कवर विशालचा वापर केलाय. यावेळी मात्र आता वाशिरे विलेज एन कडनं गोलंदाजी करेल. दरम्यान फुल टॉस बॉल, वॉट अ शॉट. मनगटी फटका बघायला मिळाला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेच्या बाहेर जातोय. हा दमदार, दर्जेदार, जबरदस्त षटकार. जशास तसं प्रत्युत्तर आता दिलं जाते. खरं तर आता ह्या एंडनं विचार केला तर हवीचा देखील साथ मी म्हणेल लाभतोय फलंदाजाला. यावी मात्र यॉर्कर, सुरेख लेंथ, अगदी यॉर्कर लेंथचा चेंडू बघायला मिळाला. उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. लेग बायचा इशाराला मिळेल एक अवांतर धाव, कारण लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव आपण जोडतोय सध्या स्कोरबोर्ड वरती. धावफलक आपल्याला बघायला मिळेल 19 रन्स. यानंतर आणखीन एक मोठा सामना आपण बघणार आहोत. जय बजरंग भावाले बी आणि आदित्य स्पोर्ट्स पडगा या दोन संघादरम्यान ती लढत असेल. बोल तयार. विशाल ओव्हर द विकेट. पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला. विकेट देखील आता हरकत करत असताना हलकासा आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहिला. फलंदाजाला तितकंसं समजलं नव्हता, जजमेंट करता आलं नव्हतं. निर्धाव चेंडू आला. षटकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक विशालच्या माध्यमातून आपण बघतोय सध्या तरी. आणखीन एक चांगली लाईन्थ ब्लॉक होल्ड पूर्णपणे आपण पाहिलं तर क्रीजचा जो बॉक्स आहे ना त्या बॉक्स मध्ये चेंडूला पिचिंग केला जातोय. पाहूया आपण रिप्ले मध्ये. आणि अशा चेंडूंवरती खरं तर मोठे फटके येत नाहीयेत, फारसं कठीण असतं.
हे बघतायत आपण रिप्ले मध्ये कुठल्या प्रकारे प्रत्युत्तर देता आलं नव्हतं, या चेंडूला उत्तर देता आलं नव्हतं. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आता विशालकडनं. मागील 2 ते 3 वर्षांपासून आपण पाहिलं विशालचा खेळ सातत्याने चांगला होताना दिसलाय. चांगल्या डेव्हलप स्किल मध्ये त्याच्या जरूर आपण होताना पाहिलंय. आणखीन एक चांगला चेंडू आलाय, निर्धाव चेंडू. आता समीकरण थोडंसं कठीण राहिलं. 13 चेंडू 38ची गरज. या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर षटकार आला होता. असं वाटलं होतं की आता आमनेपाडा संघ फाईट बॅक करते, परंतु त्यानंतर पहा सलगचे 3 निर्धाव आलेत. 17 धावा धावफलकावरती स्थिर आहे. भरपूर मोठा गतिरोधक लागलाय धावांच्या गाडीला अक्षरशः. दरम्यान इथे ट्राय केला, लॉंग ऑन लाफ फिल्डर उपस्थित नाहीयेत, धावतायत, चेंडू पर्यंत पोहोचणार नाहीयेत आणि चेंडू सरळ निघून जाईल सीमेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी हा चौकार आलाय. शेवटच्या बॉल धावा 23 रन्स. बारा बॉल आणि 34 धावांची गरज असेल. हा सामना इथून 34 का नक्की दादा? 23 झाले, 31 पाहिजे असतील, 32 पाहिजे असतील, 23 झाले. पॅनल्टीच्या 2 आण. बघा धावा 23 स्कोरबोर्ड वरती लागल्यात, लक्षात असू द्या. 32 धावसंख्येची गरज असेल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, 2 धावा पॅनल्टीच्या आल्या आणि ह्या षटकामध्ये 11 आल्या. 23 धावा लागल्यात. 32 ची गरज असेल. 55चं टार्गेट आहे. चला गेम थोडं फास्ट करायचं आहे. 55 देखील विनंती असेल, पुशअप करा. ऑफस्टिकच्या बाहेर लाईन पाहायला मिळाली. अपील जोरदार त्या ठिकाणी केली जाते. जवळपास 4 ते 5 खेळाडू विकेटच्या मागे आहेत. त्या सर्वांनी अपील केलं होतं, परंतु पंच सहमत नाहीयेत. निर्धाव चेंडूला गोलंदाजी करण्यासाठी शिवनाथ आलाय. चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते शिवनाथच्याही माध्यमातून. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये एक लाईन आणि लेंथ अगदी आपण पाहिले तर ऑफस्टिकच्या बाहेर सातत्याने ठेवली जाते गोलंदाजांच्या माध्यमातून आणि तेच आता शिवनाथ देखील इथे करत असताना. ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा इथे मात्र फटका जरूर मी म्हणेल फसला. मिस टायमिंग होता. झेलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. 1 बाउन्सवर चेंडूला कलेक्ट केलं. जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी वेळ होती जोडण्याची. फलंदाजाच्या माध्यमातून 2 धावा जोडल्या गेल्यात. जयेशच्या माध्यमातून त्या 2 धावा आपण जरूर पाहिल्या. धावफलक 25 वर जाऊन पोहोचल्या. 25 रन्स, 10 चेंडू आणि आता 30 ची गरज. मॅच अजूनही मी म्हणेल जरूर शिल्लक आहे, कारण 4 चेंडू ह्या षटकामधील शिल्लक आहे. त्या 4 पैकी 2 जर मोठे फटके आले तर शेवटच्या षटकामध्ये देखील चांगली लढत बघायला मिळेल. प्रयत्न केला जातोय पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू आला. आणखीन एक चांगल्या चेंडूची समाप्ती आपल्याला बघायला मिळते. जयेशच्या अगेन्स्ट सातत्याने आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर मारा केला जातोय प्रत्येक गोलंदाजाकडनं. एखाद्या खेळाडूची आता स्ट्रेंथ ओळखल्यानंतर त्याचा वीक झोन काय आहे आणि त्या वीक झोनला टार्गेट गोलंदाज करतायत. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय, अगदी स्लॉट मध्ये आलाय आणि चेंडू सरळ डीप मिड विकेट सीमेच्या बाहेर जातोय. षटकार.
धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 31 वर. उर्वरित चेंडू आता इथून शिल्लक आहेत 8. सामना जिंकण्यासाठी 24 ची गरज. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. बघा शेवटचा कॉल दिला जातोय. जांभूलपाडा टीम, वारंवार आम्ही इथनं तुम्हाला कॉल देणार नाही आहोत. यानंतर डायरेक्टली पॅनलाइज केलं जाईल. वेळ कोणासाठी थांबत नसते. प्लीज वेळेबद्दल आम्हाला तुम्ही सहकार्य करा. शिवनाथ यावेळी मात्र चांगली लेंथ सन्मान देण्यास भाग पडलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. थ्रो थोडासा खराब आला होता. जरूर दोन क्षेत्ररक्षकांनी तो सोडला होता. किपरनं त्यानंतर शॉट थर्डमॅननं, पण तो तिसरा आला आणि त्यानं बॅकअप केला. एकच धाव तिथे मिळाली. हा चेंडू आता महत्वाचा असेल कारण 7 बॉल जिंकण्यासाठी 23 ची गरज आहे. आणि या बॉलवर मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये सामना दोन्ही बाजूला बॅलन्स आपल्याला पाहायला मिळेल. परंतु त्या मोठ्या फटक्याची गरज आहे. तो येईल का स्ट्रोक? बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला राहुल आहे, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपण बघितलाय. जयेश प्रयत्न करतोय परंतु जयेश डॉट बॉल देखील भरपूर सारे खेळताना दिसलाय. राहुलच्याही माध्यमातून खूप जास्त डॉट बॉल आपल्याला बघायला मिळालेत. परंतु एखादा आता मोठा फटका येईल का? गरजेचा आहे तो मोठा स्ट्रोक. प्रयत्न तर केलाय आणि याच बरोबर अगदी आपण जी चर्चा करत होतो की या चेंडूवर एका षटकाराची किंवा चौकाराची गरज आहे आणि तो षटकार मात्र आलाय राहुलच्या बॅटमधून. आणि आता शेवटचं षटक इथून शिल्लक असेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी धावांची गरज असेल 17. आमनेपाडा संघ देखील या मॅच मध्ये कमबॅक करत असताना दोन्ही बाजूने बॅलन्स हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. हे सर क्रिकेट आहे. एखादं षटक पुरेसं असतं एखाद्या संघाला मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी, सामन्यामध्ये पुनरागमन करण्यासाठी. तर आपण जरूर पाहतायत भोरगाव चषक 2022 या स्पर्धेचं आयोजन. खर तर या स्पर्धेमध्ये आम्हाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक देखील लाभले. स्वर्गीय गोपिका दिवड्या भोईर यांच्या स्मरणार्थ कल्पेश भोईर यांच्याकडनं. तदनंतर सन्मान चिन्ह श्री गजानन पाटील व दिलीप पाटील यांच्याकडनं आम्हाला या स्पर्धेसाठी लाभल्यात. आणि सामनावीरासाठी तब्बल 5 ते 6 पारितोषिकं आहेत, ज्यामध्ये आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफी दिली जाते संदीप भोईर यांच्याकडनं. स्वीट बॉक्स निलेश भोईर. कॅप दिली जाते महेंद्र शेलार यांच्याकडनं. त्यानंतर गिफ्ट हॅम्प श्याम पारधी यांच्याकडनं दिला जातोय. हेल एनर्जी ड्रिंक मयूर पाटील यांच्याकडून दिलं जाते. आणि केक पेस्ट्री रुपेश भोईर यांच्याकडून दिली जाते. शेवटचं षटक 6 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावींची गरज आहे. हा सामना आपण संपल्यानंतर काही सन्मान करणार आहोत. 6 चेंडू 17 ची गरज. ही भागीदारी फार मोठी भागीदारी होताना आपल्याला बघायला मिळाली आहे. दोन्ही खेळाडूंनी एक 2 बाउंड्रीज देखील मारल्यात. त्यामुळे आता त्यांना जरी मी म्हणेल ह्या 17 धावा बनतील का? स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन जयेश आहे गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. धावबाची संधी असेल, परंतु अगदी आपण पाहिलं तर अगोदरच बेल्स ऑफ झाली होती त्या गोलंदाजाच्या पायानं. लेग बाईटचा इशारा आलाय. 1 धाव इथे मिळाली आणि धावफलक 1 धावेने आता पुढे सरकले फलकावरती. 39 धावा, 39 रन्स. उर्वरित आता चेंडू शिल्लक आहेत 5. सामना जिंकण्यासाठी 16 धावेची गरज. राहुलच्या बॅटमधनं 3ऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय आणि तोच राहुल आता स्ट्रायकिंग एंडला आहे. दुपारचं सत्र आफ्टरनून सेशन सुरू आहे. 5-16 ची गरज. हा ट्रॅकर चेंडूला सरळ स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं पाठवलाय. 6 धावांसाठी हा संघर्षमय षटकार.
सुपर बॅटिंग आपल्याला बघायला मिळते, खास करून आता राहुलच्या बॅट मधून. 4 चेंडू आणि 10 धावीची गरज. आता इथनं गोलंदाज देखील दबावामध्ये असेल. सचिन आहे गोलंदाजी मार्कवर. सहा बॉल मध्ये 17 वाचवायच्या होत्या. खरं तर ज्यावेळी 15च्या जास्त धावा ज्यावेळी षटकामध्ये वाचवायच्या असतात ना, त्यावेळी गोलंदाज मात्र दबावामध्ये असतो, कारण त्या धावा जर खर्च झाल्या तर आपलं करिअर धोक्यात आहे. 4 पुन्हा एकदा खराब लेन, हाफ ट्रॅकर आणि हा देखील चेंडू निघून जाईल सीमेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सलगचे 3 षटकार आलेत फलंदाज राहुलच्या बॅट मधून. व्हॉट अ बॅटिंग. बाजी आपल्याला बघायला मिळते. येणारे चेंडू शिल्लक असतील 3 आणि सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असेल 4. पूर्णपणे आता सामना आपल्या बाजूने झुकवला जातोय. 2 खेळाडू अक्षरशः आपण पाहिले डॉट बॉल देखील राहुल भरपूर मोठ्या प्रमाणात खेळताना दिसला होता, परंतु त्यानंतर एकदा का राहुलला लय मिळाली. तीन चेंडू आणि 4 धावेची गरज आहे आता हा सामना इथून जिंकण्यासाठी. 6 बॉल 17ची गरज असताना काय फलंदाजी झाली आहे. सलगचे 3 निर्धाव देखील हा खेळाडू खेळला होता आणि त्यानंतर सलगचे 3 षटकार आपल्याला बघायला मिळालेत. पुन्हा एकदा खराब लेंथ होती. यावेळी एक्झॅक्टली काय घडलंय, धाव घेण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आता इथनं जरूर मी म्हणेल सुरेश पारदेशी उणीव मात्र भासली आहे, कारण खराब गोलंदाजी बघायला मिळाली आहे. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा वाचवायच्या होत्या. आता चेंडू शिल्लक असतील 3 आणि सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती फक्त 2 धावेची गरज असेल. फुल टॉस बॉल, इथे चांगला स्ट्रोक, तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. विजय त्या ठिकाणी सज्ज होता. 1 धाव मिळाली आहे. ओव्हर थ्रो झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ह्याच बरोबर विजय होतोय संघ जय भोलेनाथ आमनेपाडा. वेल प्लेट, हार्दिक अभिनंदन. हार्ड लक श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. तर जाऊया आपण काही सन्मान करणार आहोत मंचावरती. आमचे मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. निश्चितच पहिल्यांदा निलेशजी देसले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान आपल्या मंचावरती करत आहोत. मी परेश भोईर आपल्याला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते निलेश